आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 5 इनसाइड द ॲटम हा लेसन चालू केला आहे. यामधले काही पॉईंट आपण मागच्या तासाला पाहिलेच. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय, आयसोट्रॉप्स. The atomic number is a fundamental property of an element and it's a chemical identity. Some element is a nature have atoms with some atomic number but different mass number. Such atom of the some element having different mass number are called isotopes. Isotopes म्हणजे काय आहे तर बघा की एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण त्याचा जे मास नंबर आहे तो काय आहे, डिफरंट. दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोट्रॉप्स. लक्षात ठेवण्यासारखी डेफिनेशन आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे बट नंबर ऑफ मास डिफरंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ isotopes. For example, carbon has 3 isotopes, namely C12, C13, C14. The mass number of isotopes are also represented by another method as C12, C13, C14. The isotopes have some proton number but different neutron number. बघा म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर सेम आहेत तिन्ही ठिकाणी पण त्याचे जे मास ऑफ नंबर आहेत हे काय आहेत तर डिफरंट आहेत. आयसोट्रॉप्स आहे C12, C13, C14. मास ऑफ नंबर आहेत. नंबर ए बघा, मास ऑफ नंबर आहे 12, मास ऑफ नंबर 13, मास ऑफ नंबर 14. त्यामध्ये प्रोटॉन नंबर म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6, म्हणजे तिन्हीचाही ॲटॉमिक नंबर किती झाले 6. आता न्यूट्रॉन काढायचे आहेत आपल्या. मग काय केलं आपण, ॲटॉमिक नंबर आणि आपला जो मास नंबर होता त्यामधून जो आलेला आपला ॲटॉमिक नंबर आहे तो काय केला, मायनस केला. म्हणजे 12 - 6 केले इज इक्वल टू आपला नंबर ऑफ मास नंबर किती झाला, ॲटॉमिक मास नंबर किती झाला 6. म्हणजे त्याचा आयसोट्रॉप्स म्हणजे काय तर ॲटॉमिक नंबर सेम आहे, म्हणजे हे ॲटॉमिक नंबर सेम आहे बट मास नंबर काय आहे डिफरंट. दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोट्रॉप्स. त्यानंतर बघा, कलेक्ट इन्फॉर्मेशन, कम्प्लीट द टेबल दिलंय तुम्हाला. हायड्रोजन हॅज अ 3 आयसोट्रोप्स. हायड्रोजनचे 3 आयसोट्रोप्स घ्यायचेत. कम्प्लीट द टेबल करायचं. बघा, दे हॅव सेपरेट नेम्स. बघा, एक हायड्रोजन घेतला. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 1 असतो. डिफरंट मास नंबर 1, 2, 3 घेतलं. मग प्रोटॉन नंबर किती आला इथं, ॲटॉमिक नंबर किती आहे सगळ्याचा 1, 1. आता न्यूट्रॉन काढले. 1 - 1 किती येणार 0. 1 - 2 2 - 1 किती येणार 1 आणि 3 - 1 2. हे काय आहे तर हायड्रोजनचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग जो पहिला हायड्रोजन ॲटम आहे त्याला आपण हायड्रोजन म्हणतो. सेकंड आयसोट्रोप्स हायड्रोजन आहे त्याला आपण ड्यूटेरियम म्हणतो आणि थर्ड आहे त्याला ट्रिटेरियम. अशी नावं आहेत. फाइंड आउट देअर मास नंबर्स अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट हेवी वॉटर फ्रॉम इंटरनेट. मग बघा, इथं क्लोरीनचं सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही करू शकता. क्लोरीनमध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतात 17, मास नंबर हे डिफरंट आहेत. आयसोट्रोप म्हणजे काय तर ॲटॉमिक नंबर, एलिमेंट हॅव ॲटम्स विथ अ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. दिस इज कॉल्ड ॲज आयसोट्रॉप्स. 2 एक्झाम्पल दिली. हा क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारू शकतात किंवा डेफिनेशन विचारू शकतात. लेट्स सी. पुढचा पॉईंट आहे युजेस ऑफ आयसोट्रॉप्स. आयसोट्रॉप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. आयसोट्रॉप्सचे जे एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत, सगळे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. दे आर युज्ड इन व्हेरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड. म्हणजे आयसोट्रॉप्स हे सगळ्या फील्डमध्ये वापरतात. इंडस्ट्रीमध्ये वापरतात, मोठ्या कारखान्यांमध्ये वापरतात, ॲग्रिकल्चर शेतीमध्ये वापरतात, मेडिकलमध्ये वापरतात, रिसर्च फील्डमध्ये सुद्धा आयसोट्रॉप्स यूज करतात. फर्स्ट आहे युरेनियम 235 इज यूज्ड फॉर अ न्यूक्लिअर फ्युजन अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. युरेनियम हे एक एलिमेंट आहे पण त्याच्या पुढं 235 लावलं म्हणजे हे काय आहे तर आयसोट्रोप आहे. युरेनियम हे आयसोट्रोप न्यूक्लिअर फ्युजन होऊन प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपल्याला ती युरेनियम काय देतं, हे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहे आणि हे आपल्याला इलेक्ट्रिसिटी लाईट देत असतं. Some radioactive isotopes like cobalt-60 are used in a medical treatment
ऑफ अ फॅटल डिसीज लाईक कॅन्सर. दुसरा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहे कोबाल्ट-60. हा कोबाल्ट-60 हा मेडिकल ट्रीटमेंटसाठी यूज करतात आणि कोणत्या डिसीजसाठी तर कॅन्सरसाठी. आयोडीन 131 इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अ ग्लिटर डिसीज ऑफ अ थायरॉइड ग्लँड. तुम्ही बघितलं असेल जास्त प्रमाणात आयोडीन झालं तर तुमच्या गळ्याला ग्लॉयडर म्हणजे गालगुडदे तयार होतात, गालाला गालगुडदे तयार होतात किंवा थायरॉइड ग्लँड तुमच्या घशाचा भाग असतो त्यावर सूज येत असते. त्यासाठी आयोडीन 130 हे आयसोट्रोप्स यूज करतात. द रेडिओ आयसोट्रोप्स आर युज्ड इन अ डिटेक्शन ऑफ अ क्रॅक्स इन द अंडरग्राउंड पाईप्स. एक्झाम्पल सोडियम 24 म्हणजे जमिनीमधले क्रॅक्स जमिनीला पडतात हे सोडियम 24 या आयसोट्रोप्सने ते कव्हर करतात. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोट्रोप्स आर युज्ड फॉर अ फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. त्यानंतर फ्रूट प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्समध्ये सुद्धा या आयसोट्रोपचे वापर यूज करतो. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोट्रोप्स C12 C14 इज युज्ड फॉर डिटरिंग द एज ऑफ अ एरोलॉजिकली ऑब्जेक्ट. म्हणजे जे की आपण काही वर्षांपूर्वी जमीन खोदून त्यामध्ये एखादा वस्तू ठेवली असेल तर ती खूप वर्षानंतर बाहेर काढल्यानंतर त्यावर C14 हे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस यूज करून ते ऑब्जेक्ट काय आहे हे डिटरमाइन आपण करत असतो. लेट्स सी, यावरच आधारित पुढचा पॉईंट आहे, लास्टचा पॉईंट आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल बाय युझिंग ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, यामध्ये जनरेट केली जाते. In a nuclear reactor, the nuclear energy is atom is released by bring about nuclear reaction on the nuclear fuel. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन रिलीज झाल्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला इथे पाहायला मिळते. Let us understand a nuclear reaction with the example of nuclear fuel, namely uranium 235. आत्ताच आपण आयसोट्रॉप्समध्ये एक्झाम्पल बघितलं uranium 235. On the bombarded with a slow speed of a neutrons, the nucleus of the isotopes uranium 235 undergoes the nuclear fission to form nuclei of different two elements. बघा काय आहे हे युरेनियम, हे जे आयसोट्रोप्स आहे हे घेतल्यानंतर विथ द स्लो स्पीड ऑफ अ न्यूट्रॉन्स, त्याचं स्पीड कसं आहे, स्लो ऑफ अ न्यूट्रॉन्स, बंबार्डिन होतं. म्हणजे काय तर जर ते जास्त युरेनियम हे हायली स्पीडने यूज केलं तर तिथं बंबार्डन होतं, म्हणजे एकमेकावर आदळले तर. पण आपण काय करतो, स्लो स्पीडनं न्यूट्रॉन्स घेतो, मंद गतीने घेतो. ऑफ न्यूक्लियस ऑफ आयसोट्रोप्स युरेनियम 235 अंडरग्रोज न्यूक्लिअर फ्युजन टू फ्रॉम न्यूक्लिआय ऑफ 2 डिफरंट एलिमेंट. आणि हे वापरण्यासाठी युरेनियमचे 2 एलिमेंट्स घेतो, क्रिप्टॉन 92 आणि बेरिनियम 141 अँड 2 to 3 न्यूट्रॉन. यामध्ये 2 ते 3 न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात. ऑन डिक्रीजिंग द स्पीड दीज न्यूट्रॉन्स ब्रिंग अबाउट फ्युजन ऑफ मोर युरेनियम 235 न्यूक्लिआय. ज्यावेळी न्यूट्रॉनचे स्पीड आपण डिक्रीज करतो म्हणजे कमी करतो, ब्रिंग अबाउट फ्युजन ऑफ मोर न्यूक्लिआय, त्यावेळी युरेनियम 235 काय होतात, न्यूक्लिआय वाढतात. इन दिस वे अ चेन रिॲक्शन इज न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस. अ लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग अ चेन रिॲक्शन ऑफ फ्युजन. आणि यालाच आपण लार्ज अमाऊंटमध्ये न्यूक्लिअर एनर्जीची चेन तयार होते असं म्हणतो. द चेन रिॲक्शन इज केप्ट अंडर कंट्रोल टू प्रिव्हेंट द प्रोबेबल एक्सप्लोजन. आणि जर आपण स्लो स्पीडनं न्यूक्लिअर फ्युजन होत असेल तर ते प्रिव्हेंट द प्रोबेबल एक्सप्लोजन. आणि स्लो प्रोसेसनं झालं तर ते योग्य असतं, पण ते जर जास्त हाय स्पीडने झाले तर कंट्रोल व्हायला सुद्धा मुश्किल असतं. कंट्रोल टू प्रिव्हेंट द प्रोटेबल एक्सप्लोजन म्हणजे विस्फोट टाळण्यासाठी आपण चेन रिॲक्शन काय करतो, कंट्रोल करतो, स्लो प्रोसेसमध्ये करत असतो. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. हे करण्यासाठी आपलं स्पीड हे कसं असतं, डिक्रीज असतं, कमी असतं, नंबर ऑफ न्यूट्रॉन्सही कमी असतात. फॉर दिस पर्पज द फॉलोइंग प्रिव्हिजन इज मेड इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर. आणि या 2 गोष्टींमुळेच
आपल्याला 2 रिॲक्टर मिळाले आहेत, मॉडरेटर अँड कंट्रोलर हे 2 रिॲक्टर मिळालेले आहेत. ग्राफिट ऑर अ हेवी वॉटर इज यूज ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे कार्बन आणि हेवी वॉटर म्हणजे आपलं जे पाणी आहे हे जर यूज करू, मॉडरेटर काय करतं, रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनचं स्पीड काय करतं, रिड्युसिंग करतं म्हणजे कमी करतं. कंट्रोलर टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्सॉर्बिंग देम रूट ऑफ बोरॉन, कॅडियम, बेरिलियम इट्सेट्रा आर यूज द कंट्रोलर. ॲब्सॉर्बिंग देम रोड्स म्हणजे हे काय आहेत, न्यूट्रॉन काय करतात तर शोषून घेऊन संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडियम, बेरिलियम या एलिमेंटचा वापर करतात. द हीट प्रोड्युस्ड इन द फ्युजन प्रोसेस इज टेकन आउट by using water as a coagulant. Water is transformed into steam. म्हणजे काय होतं तर हीट प्रोड्यूस केल्यानंतर पाणी काय होतं, उकळायला लागतं. कॉलंट म्हणजे उकळतं. वॉटर इज ट्रान्सफर्ड इन टू स्टीम आणि ते उकळलेलं पाणी काय होतं, स्टीम, वाफ तयार होते. बाय मीन्स ऑफ दिस स्टीम आणि या वाफेच्या साह्याने टर्बाईन्स आर गिव्ह ड्राईव्ह आणि इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड आणि तिथंच टर्बाईन्स तयार होतात आणि इलेक्ट्रिसिटी काय होते तर तयार होते. म्हणजे बघा यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय सांगितलंय तर न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन ऑफ अ जनरेट इलेक्ट्रिसिटी. ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी युरेनियम 235 या आयसोट्रोपचा वापर करते. स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स तयार होतात आणि त्यामुळेच न्यूक्लियस काय होतात तिथे तयार होतात. ह्या चेन जी आहे सगळी ती रिॲक्टर होण्यासाठी आपण डिक्रीज इन स्पीडनी तिथं काम करत असतो. त्याचे 2 प्रिव्हिजन्स पडतात. एक आहे मॉडरेटर आणि एक आहे कंट्रोलर. मॉडरेटरमध्ये कार्बन आणि हेवी वॉटर यूज करून मॉडरेटर फॉर रिड्युसिंग स्पीड, त्याचं स्पीड काय केलं जातं, कमी केलं जातं. कंट्रोलरमध्ये काय होतं तर नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत ते ॲब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन, बेरिलियम आणि कॅडियम हे सगळं शोषून घेऊन कंट्रोलर तयार केलं जातं. हे तयार करण्यासाठी हीट प्रोड्युस्ड इन द फ्युजन प्रोसेस टेकन बाय युजिंग वॉटर. पाणी उकळून त्या पाण्याची वाफ होऊन त्या वाफेच्या साह्याने टर्बाईन्स तयार केल्या जातात आणि मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते किंवा जनरेट होत असते. इन इंडिया टोटली 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन 8 प्लेस आर फंक्शनिंग. भारतामध्ये एकूण 22 म्हणजे 22 न्यूक्लिअर रिॲक्टंट आहेत इन 8 जागेवर ते काम करत आहेत. अप्सरा ॲट बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई इन द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया विच वॉन्ट क्रिटिकल ऑन 4 ऑगस्ट 1956. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये सगळ्यात पहिलं अप्सरा हे रिसर्च इन्स्टिट्यूट तयार झालं इन बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबईमध्ये. न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया विच वॉन्ट क्रिटिकल ऑन 4 ऑगस्ट 1956. 4 ऑगस्ट 1956 साली. इंडिया हॅज अ लार्ज रिझर्वर्स ऑन द एलिमेंट टोरियम 235 आणि त्यांनी काय केलं, लार्ज स्केलमध्ये हे एलिमेंट त्यांनी तयार केलं. इंडियन सायंटिस्ट हॅव डेव्हलप्ड अ फ्युचर प्लॅन फॉर न्यूक्लिअर रिॲक्टर्स बेस्ड ऑन प्रोडक्शन ऑफ द आयसोट्रॉप्स. आणि या युरेनियम 233 अँड थायलॅम 232 या 2 आयसोट्रॉप्सपासून त्यांनी हे न्यूक्लिअर रिॲक्टर तयार केलं. या पद्धतीने आपला हा लेसन आज इथे संपलेला आहे. या लेसनचे एक्सरसाइज सॉल्व करणार आहात. त्यानंतर MCQचाही अभ्यास करणार आहात. काही शंका असल्यास विचारा.